म्हणला तेवढंच आहे इथं. दिवस निघाला दिवस कुत्र कसं पळत नाही बरोबर तुमच्या मागं हो पळ मग काय ते घरचं कोणी ते यायचं म्हणलं जिंदगीच काय भावी तशी काय करावं माणूस सगळ्या गोष्टी ती करतंय. आता समजा मरण जर आलं तर देवाला म्हणायचंय का काम म्हणावं काम करू घे तिचं काम राहिलंय तिचं काम राहिलंय म्हणताय मनवाचं असतंय पसारा घर तेऱ्याला मेरा घर के बाई लाडोली सजाओ 40 कदम बढ़ा और दफनाओ घर पे आके गट गट निकलो हाँ तेच म्हणलं ना काय खरं नाही माणसाचं काय खरं नाही आज. आजकाल बोलताल खेळताल तेवढंच आहे येणार आहे 1 मिनिटाचा भरोसा हे कटोरा गुंडीचे तर नाही व्हिडिओ बघितला कुठे घरी पळा पळा त्याच्या घरी पळा ह्याच्या घरी पळा पळाच द्या 6 वाजता घरी काय नाही घरी जायला मागत होती हार काय मानायची भावी जिंदगीला नाही बाबा जवळ हात पाय चालते तवर करायचं कधीतरी खूप मनाने नाही बाबा हार नाही मानायची कामाला माणूस मरत नसतंय आम्हाला मरत असतं काही झालं शिकायचं ते काही तिला म्हणजे माहिती कर पुरं माहिती कॅपॅसिटी म्हणून ते म्हणजे उद्या नाही तर करा की थोडं पुढे सोडू येणार काय का नाही थोडं करा की नाही कशाला लावायला आले किती अर्धा फिरून फिरून घातलं तर तुमचं नानांच्या लेकराला भावाला खाय भेटत ना हो पप्पा नाहीतरी पप्पा त्या दिवशी दिलं तो कुठं खायला होते मी म्हणलं ना काय म्हणलं होतं हो आमच्या जावायला पोटात खूप मध्ये नाही त्या दिवशी मी दुधाची पुडी खातो मला ते कुणाला आवडत मी बी म्हणलं नाही नाही आवडायचं नाही पचतच नाही ते रस काही जणांना असं ऍसिडिटी लगेच ही होते उष्णता फेकते तेवढं पाणी नाही पाण्यासारखं पाणी लोकायला पहिलं भेटत नव्हतं भाई आता खाऊ वाटत होतं हा. आणि आता किती बी भेटायला पण त्या लोकायला ते खाऊ वाटना गेले बघा तुम्ही जी बी मारलेत म्हणा काही म्हणा पण पहिलं भेटत होतं ते आंबा असं आमच्या आजीच्या घरात असं पिकू घालायचं पूर्ण घर वाट मारत आता तसलं तर आंबाच भेट ना बघायला आता आंब्याचा बी वास येणार आणि कशाचंच येणार कशाचा जीव आमचा बाबू कसं काय ही आहे ती ना पिहू आहे का पिऊ आहे सारखी दिसायला किंवा व्हायची पिहू आहे नाही रे अगं मी स्वतः मी बाळाचा व्हिडिओ टाकलाच नाही आतापर्यंत फक्त ते आज जे टाकला का आपल्या जीवाला माहिती हा मुद्दा म्हणून टाकलं बाळाचा व्हिडिओ सारखे दिसतेच ना काहीच बदल मला ते शाळा व्हिडिओ असं किती किती तारखेला होणार त्याच्या 5 तारखेला म्हणले होते परत असतात त्या 5 तारखेला हो पण 20 जून कधी जाणार कधी जाणार हमारे येडे जगती जाते तो पाहिजे ना असं काय करते जा कडीनं बघ जगते जाते बाई आम्ही कैसे दिखते काले गोरे बिंद्रे मारताई का हमारा दूसरे काही आमची करते घंटी बजाते चपात्या नाच के माझी बाई घरीचा मारायचं नाही हाँ गांधी गाबड़ी पटक से धोना पटके बात करनी नहीं ना
गाबडी काकी ते गाणं पुढे लावून बघायला ते एक आता माझं जिंदगी टिकट चित्ते का असतात मग अरे होय खाना खाले माझी बायको छान दिसायली हाँ होटल में जाए माझं तर लगे लागलं भाई जाओ होटल में हम यहाँ तो चपाते सेक रहे मला मदत न करा नाही बिचारा गरीब आहे म्हणते परत मारले जाएगा होटल में हमने तो ये मेरा मर गरीब है भाई तिला थापले आला काय म्हणलं भाभी अहो आमची मुलगी चालली हॉटेलवर जेवाय हां मी म्हणलं बाबा तुम्ही मोठा आहे मी गरीब आहे माझा नवरा ड्युटीवाला नाही इथं थापणार आहे इथं काम करतोय बिचारा कुठं नाही हॉटेलला मला आणि काय खाऊ घाली जाऊ द्या मी नेतो आपलं मेस आहे ना मेसलाच हॉटेल बाहेर बनायचं. जाऊ हो ना मग तेच आपल्या चपात्या भात वरण काय ते खायचं बसायचं तुझं घालायचे 500 आणि 1000 रुपये त्या हॉटेलला जाऊ द्या तिला आपलं समजत नाही हो जाते काय गाबडे त्यांच्या नशिबानं भेटायले आपले नशिबात घुटलेले निर्म्यानं सर्फ एक्सल रंगबाई हमारे नसीबत से भोय आले निर्मे से सर्फ एक्सल न म्हणा काही नाला आला ना तर डागच निघून जाते चला चल या जेवायला मी तुमचा किती तिकडे माणसं बघते मी त्यांच्या हॉटेलमध्ये बसते बाबा तोंडाला असं करते इतक्यावर तर तोंड उघडत असतं हॉटेलमध्ये जायचं म्हणजे तोंड बांधते तिकडून इकडं बघते पण कोणी ना कोणी बघतंय सांगतंय मला हमारे भाऊ गई त्या हॉटेल में खाना खाने सासू चर्चा करायली माझी करू द्या तुझा नंबर नाही तुझा नंबर भाभी द्यायचं नाही तुम्हाला त्याला काय द्यायचं काय कुणी आपल्याला सांभाळत नाही होय सुमायला घ्यायला का सांभाळतात मोठं पितरी सांभाळेल मग आमचं तर नाही वय मग बेकार आमची सांभाळते तुमच्यात लय कटाळ्या नाही करत्या सुना तुम्हाला काय म्हणा? त्याच्यामुळे माझ्या भाभी पैसे साचून ठेव हा, पैसे कामाचे खर्च जात जाऊ नका सासून ठेवी जा म्हाताऱ्याचे बी तुमच्या खर्च जात जाऊ नका म्हातारा नाही देतो पैसा मला दारूला मटक्याला पाहिजे कशाला दारूला मटक्याला कुणाला आमच्या म्हाताऱ्याला चाच्याला तेव्हा दिले असते का नाही 1000 दोन म्हणजे ते आता तुझे हा लावायचं मी पैसे असं करते तुम्ही काय म्हणतो धर धर तुझे मी म्हणजे ते पैसे घेत चालू घराच्या बाहेर मी तुला मी सांगितलं की काही सामान मी आणलं की नाही साखर काहीतरी माहीतच नव्हतं म्हणजे लायचा ना शक्कर तेल मग लाय नाही त्याच्या मी म्हणजे किती आणलं होतं 1 किलो अर्धा किलो मी तर डब्यानं तेल आणते खायला लागत नाही का मला? लेकराला खाऊन आपल्या कोण खाऊ घालणार नाही तुम्हाला खायला लागत नाही मला चपाती खारो चपाती खारो मी मला आम्हाला सांगायचं नाही तुला बघायचं काय करायचं एवढं सामान 5-7 हजारचं भरते कधी म्हणलं ना मी एवढं सामान भरते लेकरांचं लेकरं आपले आहेत ना आपण तसं म्हणतो लोक कसे म्हणते ना? हां मग आपल्या लेकरासाठीच करावं लागतंय ना. काय म्हणली माय कसं आहे सगळं आहे नाही काहीच नाही कसं राहायचं
गुरु ताईला इथं जेवायला करू सगळे लोक जगाला माझ्या वाटत हो की मग तीच म्हणाले करायचं किती लागलं काय स्नेहलला बी सांगावं लागेल स्नेहलला करायचं आपल्याला ते काय येत नाही तुझे आता तरी सांगायचं त्याच्या गावाला देऊन टाकलं 3,000 अजून तर साडी घेतलीस तिला कुठे ना माझ्याकडून आम्हाला घेतल्या साडी तिला लई साडी आवडली कुठे घेतले हां त्या म्हणजे ह्या पाय दुकान सुभाष रोड मला संधूला घेतली साडी ती साडी आई मला घेणे का साडी ते दिले ते पैसे ते गेले पण आता गेले तर जाऊ दे तिला 24 रुपये साडी तिला म्हणते बाई तू साडी घेतलीस तिच्या नवऱ्याला द्यायला पैसे तिला म्हणायचं ती साडी आली त्याच्यात आता तुझ्या मालकापुरते देते म्हणायचे पैसे पोटात चरचर व्हायचं मायला लिखीला बोलत काय केलं नाही काय ह्याच्यात करणार ना धोंड्याच्या माया करायची लिखीला हा, मग लिखी तेच. मायाला कुठं करायला नाही. त्या म्हणल्या मायाला साडी म्हणलं वा माईची वटी भरली का म्हणला नाही जोड माईनं लिखीला करायची करू वाटले तर ते बी जोर हा नाही मग माया करायला की लिखीला मग मी काय म्हणाले तुम्हाला असं होय. तुम्हाला ऐकायला चाललं ना माझ्याकडे हात जोडी ते देईन तिला तुम्हाला ते ऐकायला चाललं नाही आमच्यात निघालं मोडले असं माझी दोघीला दिल्या पैसे काय करावं मला बी जोडवायचं झालं का नाही तेव्हाच माझ्या आईनं मला केलेलं